नमस्कार. तुम्हा सगळ्यांचे शूश मायसेल्फ या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करीत आहे. तर आजचा व्हिडिओ बनवण्याचा आहे 31वा दिवस. तर आज मी आज जाणार आहोत आम्ही बाहेर. तर मम्मीकडे जाणार होती आज, कारण की उद्या आम्हाला पिकनिकला जायचं आहे. तर आम्ही पिकनिकला कुठे जाणार आहोत नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, मी तुम्हाला सांगणारच आहे. तर सांगायचं म्हणजे फायनली आम्ही आता पिकनिकला जातो आणि पिकनिकची तयारी करत आहे. तर त्यासाठी मी दादासाठी असा ब्लँकेट वगैरे घेतलेली आहे, टोपी वगैरे सगळं घेतलेलं आहे. सामान पॅक करून ठेवलेलं आहे. स्वतःसाठी पण घेतली, पॅम्पर्स घेतले, टिफिनचा डब्बा घेतली. ह्या टिफिन तर खाली नेत आहे, मम्मीकडेच जात आहे तर, कारण की उद्या जायचं आहे आम्हाला. तर एवढं सगळं सामान घेऊन पॅक करून आम्ही निघालो. तर हिचे पप्पा येईपर्यंत आम्ही इकडे बाहेर खाली बसून होतो. हे दादा आणि मनस्वी खेळत आहे, दोघं भाऊ. तर इकडे तिकडे त्यांच्या मस्त सुरू आहे. मनस्वीनं मस्त टोपी वगैरे लावली, ते बघा त्यांनी आले. तर मग आम्ही निघालो. तर आता आम्ही जात आहोत. यांनी मला सोडून देत आहे. तर किती वाजले होते, 2:30 वाजले होते शायद, त्यांनी मला सोडून दिलं होतं. तर दोघं भाऊ बघा कसा दादू उभा होऊन बघत आहे, एकदम बिलकुल बसत नाही. आणि हे इंटरनेटी मॉल, इथून आम्ही जात होतो. तर मनस्वी म्हणे पप्पा KFCला जाऊ, KFC खाऊन येऊ. तर वेळ झाली होती, तर मग आम्ही काही गेलोच नाही म्हणाले त्यांनी. ते बघा तिने नाराज झाली होती ते. तर KFCला बाय बाय म्हटलं आणि समोर निघून गेलो. नंतर इकडून जात होतं तर बर्डीवर दिसली. बर्डीचा रोड क्रॉस करत होतं. सगळं बर्डीचं दुकान हटवले, तर पूर्ण रौनकच गेली आहे बर्डीची. मग त्यांनी ट्रॅव्हल्समध्ये बसवून दिलं आम्हाला. ट्रॅव्हल्समध्ये बसलो होतो आणि निघालो. तर ट्रॅव्हल्समध्ये बसल्याबरोबरच दादा थोड्या वेळामध्ये झोपून गेला होता. गाडीमध्ये कसं आहे, आपल्यालाही झोप लागते, लेकरांचं तर काय आहे, त्यांना तर लागेलच. आणि जायचं होतं तर मनस्वी उछलकूद करत होती. तर तिने काही त्याला झोपू दिलं नव्हतं. तर तो ट्रॅव्हल्समध्ये झोपून गेला. आणि मनस्वी आहे, मोबाईल दे म्हणत होती. तर म्हटलं नाही, मोबाईल वगैरे काही बघू नको, थांबतो. नंतर हा थोड्या वेळाने उठला, कारण की मला नागपूरपासून गावाला जाईपर्यंतच 2.5-3 तासाचा रस्ता आहे. तर तेवढ्या वेळ तिथून गेला होता. मग घरी आल्यानंतर मम्मीने मस्त नाश्त्यासाठी बनवले होते. सांबार वडा बनवला होता. आणि माझ्या बडी मम्मीचा पण मुलगा आला होता. तर आमचं छानच बेत झाला मस्त. दादा पण मस्त एन्जॉय करत होता. सगळ्यांनी खाल्लं, मजा आली होती मस्त. नंतर माझ्या पप्पांनी हे घेऊन आणून ठेवला होता, हरभरा. तर म्हणजे समजतेच ना तुम्हाला, हरभरा म्हणजे ते चणा असते, ते घेऊन आणलं त्यांनी. आणि मम्मी म्हणाली का भाजून देते, तर ती भाजून देत आहे. तर मस्त मजा आली. सगळ्यांनी आम्ही मस्त एन्जॉय केला, खाल्लं मस्त. हा बघा कसा बघत आहे दादा, कशी भासते माझी नानी म्हणून. तर काही कोवडा होता आणि काही जठर होतं, पण छान होता खायला, मस्त गोड गोड वाटत होता. इकडे दादा आम्ही सगळे खात होतो, मस्त मज्जा आली. बघा कसं त्याचा तोंड पूर्ण खराब झाला. मनस्वी वगैरे सगळेच आम्ही मस्त खात होतो, छान वाटलं. माहेरी गेल्यानंतर आपल्याच मनाचं असते, जे वाटलं ते सांगा मस्त आणि खा, असं असते. इथपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ बघत आले असल्यास नक्कीच माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आज मी गेली होती मम्मीकडे, म्हणजे आली आहे मम्मीकडे. तर काय म्हणते, आता आम्हाला जायचं आहे पिकनिकला. फायनली आता खरं नक्कीच ठरलेलं आहे पिकनिकला जायचं. तर आम्ही जात आहोत बॉटनिकल गार्डनला. ते चंद्रपूर जिल्हा आणि बल्लारशाच्या मधामध्ये आहे. तर तिथे जात आहोत. तर सगळ्या मैत्रिणी तोच ठिकाण ठरवलेलं आहे, कारण की
कारण की तिकडचे माझ्या अर्ध्या मैत्रिणी त्या म्हणजे आमच्या डी.एडमधल्या मुली अर्ध्या त्या साईडच्या आणि अर्ध्या या साईड तो मध्यस्थी ठिकाण होत होतं आणि सगळ्यांना जमेल असं होतं, म्हणूनच आम्ही तिथे जाण्याचं ठरवलं. तर फायनली आता आम्ही जाणार आहोत उद्या. तर तुमच्यासोबत मी नक्कीच तो व्हिडिओ शेअर करणार आहे की ते कसे ठिकाण आहे आणि काय आहे. तर आता बघूया, कारण की मला माझ्या दोन्ही मुलांना सोबत घेऊन जायचं आहे, तर तुमच्यासोबत मी किती शेअर करू शकते तर आता समजेलच उद्या. जेवढं जमेल माझ्याकडनं तेवढं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की कसं आहे आणि कसं नाही. तर आणखी सांगायचं म्हटलं तर मम्मीकडे गेलो होतो तर एकदम निवांत सायंकाळी पोहोचलो आम्ही. तरी पण असं काही जाणवलं नाही, कारण की मम्मीकडे गेल्यानंतर फक्त खाण्याचं असते. माझं तर तसंच आहे, मम्मीकडे गेल्यानंतर मी फक्त ऑर्डर सोडते की मला असं पाहिजे, तसं पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे. आणि मनस्वीचं पण तसं आहे की नानीच्या घरी गेल्यानंतर नानीला आपण असं सांगायचं, तसं सांगायचं आणि हे बनव म्हणायचं, ते बनव म्हणायचं. तर मम्मीला मनस्वीने आधीच सांगून ठेवलं होतं की मला सांबार वडे खायचे आहेत आणि दही वडे खायचे आहेत. तर तिने आधीच बनवून ठेवलं. तर आम्ही गेल्याबरोबर मग तो नाश्ता करून घेतला होता आणि खरंच मस्त खूप छान वाटलं. आणि हरभरा आणला होता पप्पाने, तर तो भाजून दिला आणि तो पण आम्ही खाऊन घेतला होता. तर असं आहे, सर्वच जण आपल्या माहेरी गेल्यानंतर खरंच नक्कीच असा अनुभव घेत असते जसं मी घेतला. आणि माहेर म्हटल्यानंतर एक वेगळीच ओढ असते, प्रेम असते, त्यामध्ये मम्मी पप्पांचं सगळ्यांचं खूप छान वाटते. तर माझ्या व्हिडिओमधला तुम्हाला कोणता पार्ट आवडला आहे नक्कीच मला कमेंट्स करून सांगा. तसेच माझा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन एका व्लॉगमध्ये. तोपर्यंत